आज तर एवढे सगळे मेनू ते पण सगळे अनलिमिटेड. काय विषय चला तुम्हाला सांगतो. कॉलेज वगैरे सुटल्यानंतर आम्ही सगळे चाललो होतो आता एका स्पेशल गोष्टीसाठी. तर ते म्हणजे आमच्या 2 मैत्रिणींचा आज बर्थडे होता आणि जर बर्थडे दोघींचा आहे म्हटल्यानंतर पार्टी तर छोटी मोठी नाहीच राहणार. तर आता आम्ही सगळे मित्रमंडळ निघालो होतो कॉलेज रोड कडे, कारण की पार्टीचं नियोजन पिझ्झा बसला केले गेलेलं होतं. आता आम्ही पिझ्झा बसला पोहोचलो होतो. तर या दोघी त्या बर्थडे गर्ल्स, ही आहे स्नेहल आणि ही आहे शिल्पा. आम्ही पिझ्झा बसला पार्टी देतोय. तर अशा प्रकारे आपले सगळे मित्र वगैरे इथं आलेले होते. आता यामध्ये गणेश आणि कल्पेश गेले पुढाकार घेऊन ऑर्डर देण्यासाठी आणि ऑर्डर दिल्यानंतर आम्ही गेलो मेनू टेबल वर. इथे तर सुरुवातच पाणीपुरी पासून झाली होती. सर्वात अगोदर दोन्ही बर्थडे गर्लला हॅपी बर्थडे विश केलं. या ठिकाणी असं होतं की काय घ्यावं काय नाही काहीच कळत नव्हतं. अशा ठिकाणी आलात ना तर गोड गोष्टी कमीच घ्या, कारण शेवटपर्यंत ते गोड पदार्थ खाऊच वाटत नाही. चला तर एवढं झाल्यानंतर आता सगळ्यांनी खायला सुरू केलं. आमच्या ताटात एवढे पदार्थ होते की यांचे नाव सुद्धा आम्हाला माहित नव्हते. आणि हे आपले सगळे मित्रमंडळ. मी माझ्या ताटात सगळ्यात अगोदर बघितलं की सगळे पदार्थ वेगवेगळ्या रंगाचे, पण काय माहित सगळ्या पदार्थांची टेस्ट सारखीच का बरं लागत. पण यात सगळ्यात भारी लागत होते ते म्हणजे फ्रेंच फ्राईज, आणि मी तेच सगळ्यात जास्त खाल्ले. आता असं नका समजू की एवढं खाऊन झालं सगळं. आता तर पिझ्झाची मेन पार्टी सुरू झाली होती. 4-5 वेगवेगळ्या टाईपचे पिझ्झा खाल्ल्यानंतर मग फायनली भेटणार होती ब्राउनी आणि आईस्क्रीम. यांच्या ताटातील पिझ्झा सांगून संपलेला नव्हता. त्यात गणेशने बदा सॉस टाकून ठेवलेला. अशा प्रकारे पिझ्झा संपल्यानंतर आता ब्राउनी आणि आईस्क्रीम आली होती. एका साईडला इकडे आम्ही आईस्क्रीम खात होतो आणि त्या साईडला स्नॅप काढायचं चालू. चला तर काही अशाच ब्लॉग साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.